काल झिप लाईनिंग केल्यानंतर जवळपास एक 5-5.5 तासाचा ड्राईव्ह केल्यानंतर काल रात्री आपण टेकडी इथे पोचलेलो आहोत. तर इथे आज सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे होऊन इथे पेरियार नॅशनल पार्कमध्ये आलो. टायगर अँड सॉल बघण्यासाठी. आय थिंक मलाही तेवढं नाही माहिती, आता ॲक्च्युअल जेव्हा फॉरेस्टला जाईल तेव्हाच माहिती होईल. सो यांचे काही स्लॉट टायमिंग्स आहेत. तर आपला एक 8:30 वाजताचा स्लॉट आहे. प्री बुकिंग वगैरे पण अवेलेबल आहे, ऑन द स्पॉट पण मिळतं. बुकिंग केली, काही मी चार्जेस आहेत ते मी मेन्शन करेन. एक नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता निघायचं. एंट्रन्स तिकीट इंडियन अडल्टसाठी 45 रुपीज आहे. कार पार्किंग तिकीट 85 रुपीज आहे आणि बस तिकीट 30 रुपीज आहे, जे आपल्याला मेन गेटपर्यंत घेऊन जाईल. 5 किलोमीटर्स ट्रॅव्हल केल्यानंतर आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत, बोटिंग सेंटरला. बसने ट्रॅव्हलिंग आहे. खूप सुंदर फॉरेस्टमधून ट्रॅव्हलिंग होती. मी व्हिडिओ अटॅच करेन. आणि बाकी इथून परत आता 9:30चा आहे आपलं जे स्लॉट टायमिंग आहे, कारण ते आणखीन चालू झालं नाही आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप जास्त एक्सायटेड आहे मी पूर्णमध्ये जाऊन बर्ड्स अँड ऑल पाहायचे, बोटमध्ये बसून ते पण. खूप वेळ आपल्याकडे असल्यामुळे परत एकदा काहीतरी न्यू प्रकारचा नाश्ता करायचा डिसाईड केलं होतं आम्ही. त्यामध्ये जाऊन ऑप्शन्स एक्सप्लोअर करेल. कॅफे पेरियारनीज टी, कॉफी, स्नॅक्स. बऱ्याच दिवसांपासून काही विशेष असं नाश्त्याला मिळतच नाही आहे. जेवायचे ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत महाराष्ट्रीयन लोकांसाठी तिकडे. त्या ठिकाणी नाश्त्याची प्राईस रेंज काय आपण बघितलं तर प्राईस रेंज नॉर्मलच आहे. असं काही म्हणजे फॉरेस्ट वगैरे आहे म्हणून प्राईस रेंज थोडी जास्त वाढवलेली वगैरे असं काही नाही आहे. सगळ्यांना अफोर्डेबल होईल तसं नॉर्मल चार्जेस दिलेले आहेत त्यांनी. ऑप्शन्सही भरपूर आहेत, पण आता सध्या काय अवेलेबल आहे ते एकदा पाहावं लागेल. अप्पम आणि इडलीचं ऑर्डर आम्ही सांगितलेलं आहे. इथले अप्पमची टेस्ट खूप छान आहे, त्यामुळे आम्हाला अप्पम खूप आवडलेलं आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही पण नाश्ता करायचं डिसाईड केला असेल तर डेफिनेटली अप्पम एकदा ट्राय करायलाच पाहिजे. मिड टाईममध्ये हे फॉरेस्ट एक्सप्लोअर करत आहेत. यांना ब्लॅक कलरचे मंकीज दिसले होते, बघून आलेत आणि आम्हाला फक्त इथे बसवलेलं आहे दोघींना. इथून मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला तिकीट्स बोटिंगसाठीचे मिळतील आणि इथून बाहेर एंट्री करायची आहे तिकीट्स घेऊन. तिकीट्स बुक करताना स्पेशली कॉर्नर सीट्स वगैरे मेन्शन करावं लागेल, कारण तिथे सीट्स वाईज अरेंजमेंट असते. असं काही नाही आहे की तिकीट रँडम काढून कुठेही बसायचं. झाडाच्या खोडापासून डस्टबिन, नाईस इन्व्हेन्शन. जस्ट बोटिंगला जाण्याच्या आधी जर तुम्हाला काही शॉपिंग करायचं असेल, फॉरेस्ट फ्रेंड्स असलेले, तर इथे एक शॉप पण आहे आणि इथे तुम्हाला कॉफीज अँड ऑल, चायपत्ती, धूपबत्ती, लॉंग, सम चॉकलेट्स, एव्हरीथिंग इथे तुम्हाला मिळेल. एक 2-3 दिवसापूर्वी आम्ही हे फ्रूट खाल्लेला आणि इथे त्याचं स्क्विश पण मिळतं आहे. सगळ्या फ्रूट्सचे स्क्विश आहे. सीझनमध्ये वगैरे इथे खूप जास्त रश असते, त्यामुळे तुम्ही तिकीट बुकिंग ऑनलाईन जर केली तर ते जास्त सोपं पडेल तुम्हाला. आता एक काही वेळामध्ये आपली एंट्री होणार आहे रिझर्वमध्ये आणि या ठिकाणी मंकीज वगैरे खूप जास्त आहेत, खायचे पदार्थ वगैरे थोडं सांभाळूनच. सो फायनली आपण एंटर केलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली थोडं लेट बुकिंग केल्यामुळे कॉर्नर सीट्स मिळाले नाही, सो ही मिस्टेक तुम्ही करू नका. कॉर्नर सीट्स लवकर बुकिंग करून बुक करा, जेणेकरून आणखीन छान व्ह्यू येईल. फर्स्ट ॲन्युअल स्पॉट झालेले आहेत. एलिफंट्सचा ग्रुप आहे. आमच्याकडे लेन्स नसल्यामुळे तेवढं छान रेकॉर्डिंग आम्हाला घेता नाही आलं,
पण आम्ही नेक्स्ट टाईम ट्राय करू लेन्ससोबत ठेवायचं, पण तुम्ही हे मिस्टेक अगेन करू नका. खूप सुंदर वातावरण होतं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. पाण्यामध्ये हे डेड ट्रीज आहेत, खूप भारी लुक येतं आहे. फोटोज पण खूप सुंदर निघतात इथे, हॉलिवूड टाईप एकदम फील. हे बोटिंग हा एक याच्यामधला हे फॅक्टर झालेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन व्हरायटीज अवेलेबल आहेत, जसे की कॅम्पिंग, बांबू राफ्टिंग, खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही यांच्या वेबसाईटवर जा, पूर्ण पहा, तिथे तुमच्या टाईमनुसार स्लॉट्स बुक करा. आम्ही फक्त हे बोट राईड इथून एक्सपिरियन्स केलेला आहे. टाईम कमी असल्यामुळे अदर ॲक्टिव्हिटीज आम्ही एक्सप्लोअर करू शकत नाही आहे, कारण आमचे नेक्स्ट लोकेशन्स पण डिसाईड आहेत ऑलरेडी. बट तुम्ही पूर्ण चेकआउट करा या लोकेशन्सवर. जे कुठंच एक्सप्लोअर करायला नाही मिळत अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. नाईटला फॉरेस्टमधून वॉकिंग वगैरे, तुमच्यासोबत ते आर्म फोर्स असतं त्यांची, तिथले 2-3 फुल्ली ट्रेन पर्सन असतात. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही पूर्ण चेकआउट करून देन एनरोल करा. आता आपण या लोकेशनवरून बाहेर जाण्यासाठी प्रवास चालू केलेला आहे. आता सेकंड लोकेशन असेल थेकडीमधलीच आपली एलिफंट जंक्शन लोकेशनचं नाव आहे. त्या ठिकाणी आम्ही फर्स्ट टाईम एलिफंटसोबत राईड करणार आहोत. एलिफंटला जवळून अनुभवणार आहोत. खूप काही नवीन ॲक्टिव्हिटीज तिथे पण आहेत. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आय होप तुम्ही पण एक्सायटेड असताल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एलिफंटसोबतच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज व्हिडिओच्या एंडला पण बघायला मिळतील. एलिफंट जंक्शन आलेला आहे. गाडी पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी. There are only 2 elephants. त्यांच्याकडे फक्त 2 एलिफंट्स आहेत. त्याच्यामुळे आजच्या दिवशी तर एलिफंट राईड किंवा एलिफंट बाथ, शॉवर काहीच पॉसिबल नाही आहे. फक्त हे असं एलिफंटवर राईड करायचं पॉसिबल आहे 500 पर पर्सन. बट आम्हाला शॉवर, बाथ, एव्हरीथिंग करायचं होतं. सो ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळे हेडिंग टुवर्ड्स नेक्स्ट लोकेशन. सो आमच्यासोबत जे एक आहेत त्यांचं पण तेवढं फिक्स नव्हतं, कपलचं करणार आहेत का काही नाही बात वगैरे, एलिफंट बात. बट फायनली ते नाहीच आहे. तर त्यांच्यासाठी गुड लक, आमच्यासाठी बॅड लक. त्यांचा आम्हाला रिटर्न कॉलबॅक आला होता की अवेलेबल आहे तुमच्यासाठी म्हणून, तुम्हाला जे पाहिजे होते ते. कदाचित प्रथमेशनं त्यांना खूप रिक्वेस्ट केला असेल, त्यामुळे त्यांनी आम्हाला कॉलबॅक केला असेल. सो आता आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. डबल एक्साइटमेंट. वेटिंग पिरियड 1 तास होता. सो आम्ही ठरवलं लोकल मार्केट काही एक्सप्लोअर करायचं. तिथे खूप फेमस मसाले मिळतात. सो एक शॉप आहे मसाल्यांचं. इथे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, चॉकलेट्सचे वेगवेगळे फ्लेवर, खूप काही इथं अवेलेबल आहे, जसं की तुम्ही पाहू शकता. यानंतर जेवण करण्यासाठी, पेट पूजा करण्यासाठी या लोकेशनवर आम्ही आलो. इथलं जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल जेवणाची टेस्ट कशी होती ते. पनीर आहे, बाजरीच्या भाकरी आहेत, बटर लावून बाजरीच्या भाकरी आहेत आणि दाल फ्राय आहे. जवळपास 1100 रुपये बिल झालं होतं आमचं. वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट. लास्ट 4 ते 5 दिवसांपासून झालं कंटिन्यू आम्ही डेली रेस्टॉरंटमध्ये जेवण करत आहोत. पण आत्ता जे मध्ये जेवण झालेलं आहे तो बेस्ट ऑफ द बेस्ट होता. त्याचे नंबर, डिटेल्स, ॲड्रेस सगळं मेन्शन करेल.
तर मंडळी, सर्वात आधी आपण ट्राय करणार आहोत एलिफंट राईड. आमच्यासोबतचे जे कपल होते त्यांनी हा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला आणि त्यानंतर मग आम्ही घेतला. इथले हे एलिफंट्स एकदम शांत, ट्रेन झालेले आणि खूप फ्रेंडली आहेत. बघा ना, आम्ही बसलोय अगदी वरती आणि हा महाकाय राजा एकदम स्टायलिश चालतोय आणि जंगलाच्या मध्ये राईड करण्याचा अनुभव हा वेगळाच असतो. वा, हे बघा, एलिफंट किती स्मूथ चालतोय. असं वाटते की आपण कोणत्या तरी रॉयल प्रोसेशनमध्येच बसलोय. टेकडीमध्ये ही ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे मस्ट हॅव आहे. नक्की तुम्ही पण इकडे व्हिजिट केल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी करायला विसरू नका. Full commanding, accepting every command. He is the person who is giving all the commands to elephant. Fully trained. Oh my God. एलिफंट राईड झाल्यानंतर आता एलिफंटचं सर्वात फेवरेट पार्ट एलिफंट फीडिंग. त्याच्यामध्ये हे किती प्रेमाने आपल्याकडून फ्रूट्स ते घेत असतात बघा. हे खरं तर खूप जेंटल असतं. या ट्रीपमधलं हे जे ॲक्टिव्हिटी आहे एलिफंट फीडिंग, हे माझे सर्वात फेवरेट होते. लिटरली एलिफंट फीडिंग नंतर आता टाईम आला आहे एलिफंटला बाथ देण्याचा. हो, इथं आपण फुल हात पाय धुवून एलिफंट्सला बाथ देऊ शकतो. ओके, सो आता एलिफंटला मस्तपैकी स्पा एक्सपिरियन्स द्यायचा आहे. आय एम सो एक्सायटेड. तो किती शांत झोपला आहे. मला भीती पण वाटत आहे तो एकदम उठेल की काय म्हणून. त्याची स्किन अशी एकदम रफ आणि खूप असं टेक्स्चर होतं. हार्ड लागत होती, काटे टाईप. म्हणजे एवढं पण नाही, पण असं काहीतरी वेगळंच असं खरबड असल्यासारखं होतं. आणि त्या स्किनवर आता मस्त ब्रश वगैरे स्क्रब करायचे होते. किती सुंदर झोपला आहे, किती छान दिसत आहे सगळं काही. What he said to elephant? Acha. Sit down. आता सेकंड एकदा परत मला हत्तीवर बसायची वेळ आली होती, पण आता राईड नव्हती. आता तो मला आंघोळ घालणार होता आणि खूप भीती वाटत होती बसताना, कारण पडले वगैरे तर याच्या पायाखाली आला तर काही जिवंत राहण्याचे चान्सेस खूप कमी असतात. बट सक्सेसफुली मी बसले आणि हे बघा, हे याच्या सोंडेने माझ्या अंगावर किती छान पाणी टाकते. एवढ्या वेळ मी याला आंघोळ घालत होते आणि हा आता मात्र मला मस्त आंघोळ घालते. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्हाला फन तर फॉर शुअर मिळणारच, मात्र एक एक्सक्लुझिव्ह शॉवर सर्व्हिस एलिफंट एडिशनचा अनुभवही तुम्ही घेणार. हा एलिफंट इतका प्लेफुल आहे, इतका क्यूट आहे की याच्यासोबत मस्त मज्जा करायला खूप छान वाटत होतं. आणि हे जेव्हा आपल्या अंगावर या प्रकारे पाणी टाकतो आहे, हा एक्सपिरियन्स अनुभव केल्याशिवाय लक्षात नाही येणार की ही ॲक्टिव्हिटी किती इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं आता हा अजून एक राऊंड देणार. तयार आहात? आत्ता
आता माझ्या आंघोळीनंतर तुम्हाला मी फ्रंट साईड व्ह्यू दाखवणार आहे की किती सुंदर दिसत आहे जेव्हा हा याच्या सोंडेने आपल्यावर पाणी टाकतोय. मला तिथे कॅमेरा अलाउड करत नव्हते कारण त्यांना वाटत होतं माझ्याकडून कॅमेरा पडेल किंवा मी कॅमेरासोबत खाली पडेल. त्यामुळे माझे हस्बंड कॅमेरासोबत दुपारपासून मी एलिफंट राईड, बाथिंग अँड फुल ऑन स्प्लॅश एक्सपिरियन्स घेतला आणि ज्याने मला आंघोळ घातली तिचं नाव हम्पिका. हो, ब्युटिफुल, जेंटल, प्लेफुल हम्पिका. कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडून टी कॉफी. हिची बिलकुल इच्छा नव्हती आधी करण्याची. तुम्ही या ठिकाणी नक्की आधी दिलेल्या डिटेल्सवर कॉल करून या. माझ्याकडे या ब्लॉगमध्ये डिटेल्स मेन्शन आहेत आणि म्हणजे तुमची आमच्यासारखी परेशानी होणार नाही. कॉम्प्लिमेंटरी कॉफी अँड टी विथ नो शुगर. आत्ता वेळ आली आहे या सुंदर जागेला बाय बाय म्हणायची. हा अनुभव अविस्मरणीय होता. राईड, हम्पिकासोबतची मस्ती, अंघोळ, स्प्लॅश आणि हा शांत निसर्गाने भरलेला माहोल. प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच वाईब आहे आणि माझ्यासाठी लाईफटाईम मेमरी मी या ठिकाणाहून घेऊन जाते. ही जागा सोडताना मन थोडंसं हेवी होते, पण हो, पुढच्या वेळी परत येण्याचं वचनही मी देते. विजिट केलं, सायलेंट एकदम, काही फोटोज काढले आणि आता हे कथ्थकी शोसाठी इथे आलो. ಇದಕ್ಕೆ ಅದಾಗಲಿ ಮೇಕಪ್ ಅಲ್ಲೇ ಅಪ್ಪರದಲ್ಲೇ नो अंडरस्टँडिंग. काय झालं? अच्छा. मंडळी, आता आपण आलो आहोत केरळच्या एका खूप फेमस आर्ट फॉर्मला, कथ्थकली शो. हे बघा, हे रंग, मेकअप, एक्सप्रेशन, किती सुंदर भिंती रंगवल्या आहेत. असं वाटत आहे जसं काही हे खरंच इथं थांबलेले आहेत कलाकृत्य. केरळची खरी ओळख म्हणलं तर हे डान्स ड्रामा कथ्थकली शो. या ठिकाणी आपल्याला हे शो पाहण्यासाठी हे एक हॉल आहे. या हॉलमध्ये 30 ते 40 मिनिटांना बसून आपण एक मेकअप करताना, डान्स करताना, वेगवेगळे आर्ट फॉर्म सादर करताना कथ्थकलीचे पाहतो. जसे की आता आपण पाहत आहोत ते मेकअप, त्यांचं ड्रेसिंग वगैरे करत आहे. तर जे आपण ट्रॅडिशनल केरळमधला कथ्थकली शोचा ड्रेस बघतो ते कसा वेअर करायचा, त्याचा किती स्ट्रगल असते वेअर करण्यामागचं, आपल्याला हे कलाकार इथे प्रत्यक्षात दाखवत आहे. किती ते राऊंड राऊंड करून ते क्लॉथला एकदम छान घेरदार स्कर्टचं लुक देतात.
ॲक्च्युली त्याला नेमकं काय म्हणतात हे मला पाहावे लागेल, पण हे ॲक्च्युली कसं वेअर करतात हे आपल्याला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. कथकली आत्ताच पाहिला आणि आता त्यानंतर मार्शल आर्ट्स पाहण्यासाठी जात आहोत. एंट्री दाखवते मी. कथ्थकलीचा पूर्ण ब्लॉग माझ्या पेजवर अपलोड केलेला आहे, सो तुम्ही ते पाहू शकता जर तुम्हाला पूर्ण कथ्थकलीचा बघायचा असेल तर. हे मार्शल आर्ट्सचा हॉल आहे, या ठिकाणी आम्ही हे शो पाहण्यासाठी आलो होतो. होईल तेवढं प्री बुकिंग करा, तिकीट्स लवकर बुक करा, म्हणजे तुम्हाला फ्रंट व्ह्यू मिळेल, जवळ बसून शो पाहता छान एक्सपिरियन्स होता, मला काटा येईल असा एक्सपिरियन्स होता. पूर्ण ब्लॉग माझ्या यूट्यूब पेजला अपलोड केलेला आहे, नक्की एकदा चेकआउट करा. हा एक्सपिरियन्स पण खूप वेगळा आहे. परत एक अविस्मरणीय अनुभव घेऊन आपण थेकडीला बाय बाय म्हणणार आहोत आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला हाय करणार आहोत. थेकडी टू वॅगमॉन 8:15 ते 9:15ची ट्रॅव्हलिंग होती आपली. आपण वॅगमॉन ठिकाणी हा स्टे बुक केलेला आहे. खूप छान स्टे होता. 9:15 वाजता रीच झालोत वॅगमॉनला आणि आता नेक्स्ट तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता काय बघायला मिळणार आहे हे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेवटी दाखवेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.